श्री स्वामी समर्थ. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्यासोबत जर यापैकी एकही घटना घडली तर या 7 काही गोष्टी सांगणार आहे. यापैकी एकही गोष्ट तुमच्यासोबत घडली तर नक्की समजा की तुमचं नशीब जे आहे तर ते चमकणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये येणारे जे वर्ष आहे ते अगदी लाभदायी, शुभ ठरणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे काही शुभ संकेत जर तुमच्यासोबत घडले तर नक्कीच समजा येणारे वर्ष हे तुमच्यासाठी अगदी आनंदाचं, भरभराटीचं जाणार आहे. प्रत्येकाची इच्छा असते की हे येणारं वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंदाचं जावं. येणाऱ्या वर्षामध्ये माझ्या आयुष्यामध्ये दुःख, संकट, अडचणी अजिबात नको, असं सर्वसाधारण प्रत्येकाला वाटत असतं. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. वर्षाची सुरुवात चांगली व्हावी जेणेकरून मग आपली प्रगती होते, घरातल्या सगळ्यांची प्रगती होते. नव्या वर्षाकडून आपल्या प्रत्येकाला बऱ्याचशा अपेक्षा असतात. तर त्यामुळे या अपेक्षा ज्या आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी, आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी बघा काही उपाय मी तुम्हाला सांगितले होते. तर ते उपाय तुम्ही नक्की करा. यासोबतच जर काही घटना तुमच्यासोबत घडल्या, काही गोष्टी छोट्या-छोट्या तुमच्यासोबत घडल्या तर हे शुभ संकेत असू शकतात. म्हणजे येणारं जे वर्ष आहे ते निश्चितपणे तुमच्यासाठी अगदी लाभदायी ठरणार आहे, असं तुम्हाला समजायला हरकत नाही. तर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी किंवा जवळपास नव्या वर्षाच्या पहिले जे 1 ते 2 दिवस असतात त्या दिवशी जर तुमच्यासोबत या घटना घडल्या तर 100% तुम्हाला हे वर्ष जे आहे ते अगदी आनंदाचं, सुखाचं आणि समाधानाचं जाईल. तर हे 7 शुभ संकेत कुठले आहेत तर बघा, सगळ्यात पहिले म्हणजे बघा, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्हाला घराच्या बाहेर किंवा इतर कुठे जाताना तुम्हाला गाय आणि वासरू दिसले तर हा एक प्रकारचा शुभ संकेत आहे. बघा, गायीच्या अंगी 33 कोटी देवांचं स्थान असतं. आपण प्रत्येकजण काहीतरी या दिवशी गायीला नैवेद्य दाखवतो, गायीची पूजा करतो. वसुबारसला आपण गायीची पूजा करत असतो. गाय म्हणजे प्रत्यक्ष माता लक्ष्मीचं एक रूप आहे. आपण गायीला बघा पायासुद्धा पडतो, स्पर्श करून पाया पडत असतो, गायीच्या पायावर पाणी टाकत असतो. गाय अत्यंत महत्त्वाची आहे. तर त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच तुम्हाला गाय आणि वासरू दिसले तर हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ संकेत असू शकतो. यामुळे येणारं जे वर्ष आहे तर त्या वर्षी तुम्हाला माता लक्ष्मीचं जी आहे तर ती भरभरून आशीर्वाद तुमच्यावर आहे असं तुम्हाला समजायला हरकत नाही. त्यानंतर बघा, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला जवळपास कुठे मंदिर असतील किंवा काही घरांमध्ये बघा शंखानादसुद्धा केला जातो. तर तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शंखनाद जर ऐकू आलं किंवा शंखाचा आवाज ऐकू आलं तुम्हाला तर हा सुद्धा एक अत्यंत शुभ संकेत आहे. याचा अर्थ असा असतो की येणारा काळ जो आहे तो तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. यानंतर बघा, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या घरामध्ये काहीतरी धार्मिक कार्य, लग्न किंवा एखाद्या पूजेचे आमंत्रण जर तुम्हाला आलं, कोणतीही छोटी-मोठी पूजा असेल किंवा एखादं आमंत्रण कोणी तुम्हाला द्यायला आलं, तर हा सुद्धा एक अत्यंत शुभ संकेत असतो. शुभ गोष्टींचं आमंत्रण द्यायला आलं, तर हा सुद्धा एक अत्यंत शुभ संकेत असतो. त्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी टिकून राहणार आहे, हा त्याचा अर्थ तुम्ही समजू शकता. यानंतर बघा, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला झोपेतून उठल्यावर समजा काहीतरी असे शुभ आवाज, म्हणजे पक्ष्यांचा हळूवारपणे किलबिलाट किंवा पक्ष्यांचा ध्वनी, मंदिराची घंटा ऐकू आली, म्हणजे शेजारी-पाजारी पण कोणीतरी देवपूजा करतायत आणि त्या घंटेचा नाद म्हणजे रोज नाही ऐकू येत, पण अचानक पहिल्या दिवशी तुम्हाला 1 जानेवारीच्या दिवशी तुम्हाला हा आवाज जो आहे कधी रेग्युलरली ऐकायला येत नाही. पण असं काहीतरी शुभ आवाज अगदी, म्हणजे आपण काहीतरी बघा, कधी-कधी बघा कोणी टाळ वाजवत जातात रस्त्यांनी वगैरे किंवा एखाद्या काहीतरी देवांचं स्तोत्र मंत्र जोरात कानावर पडत असतात. तर असे जर देवाच्या गोष्टी, शंखांचा नाद, घंटेचा नाद, देवांचे स्तोत्र मंत्र हे जर तुमच्या कानावर पडले, म्हणजे सकाळी-सकाळी झोपेतून उठल्यावर हा आवाज कानावर पडला, चिमण्यांचा चिवचिवाट, तर हे अत्यंत शुभ संकेत आहेत. म्हणजे येणारं जे वर्ष आहे ते तुमच्यासाठी अतिशय आनंदाचं जाणार आहे, हा त्यामागचा अर्थ असतो. यानंतर तर दुसरी गोष्ट म्हणजे बघा, वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुम्हाला पक्ष्यांचं घरटं दिसलं तर नवीन वर्षामध्ये तुम्हाला काहीतरी आनंदाची बातमी आहे असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे हा जर संकेत दिसला की पक्ष्यांचे घरटे कुठे तुम्हाला दिसलं अचानकपणे, तर हा एक अत्यंत शुभ संकेत आहे.
तुम्हाला आनंदाची बातमी समजणार आहे. हा त्यामागचा अर्थ असतो. यानंतर बघा, शुभ फळ देणारी स्वप्न. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर तुम्हाला काहीतरी स्वप्नामध्ये बघा, काहीतरी छान दिसलं, अगदी म्हणजे बघा काहीतरी तुम्ही नवीन घर घेतलंय, नोकरी नवीन लागलेली आहे, नवीन तुम्ही सोन्या चांदीची खरेदी केलेली आहे, अजून काही अशा शुभ गोष्टी जर तुम्हाला काहीतरी दिसल्या, तर येणाऱ्या वर्षामध्ये तुमची भरभराट होणार आहे. तुम्हाला धनलाभ होणार आहे. हा त्यामागचा अर्थ असतो. त्यानंतर यासोबतच बघा, नवीन वर्षामध्ये तुम्हाला कोणीतरी तुमच्याकडे काहीतरी मदत मागितली, म्हणजे पैशाचीच असं नाही, आणि नकळतपणे तुम्ही एखाद्याला काहीतरी मदत केली, तर ते सुद्धा म्हणजे आपले हात नेहमी दानशूर असले पाहिजे. मी नेहमी सांगते, की आपण काहीतरी पैसे वगैरे उसने देणे ही गोष्ट वेगळी. ठीक आहे, मी दान म्हणते. कोणी तुमच्याकडे एखादी गोष्ट मागितली आणि अगदी सहजरित्या तुम्ही दिली, तुमच्या लक्षात पण नाही आलं, की कळत-नकळतपणे तुमच्याकडून ते दान झालेलं आहे. तर ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. हा सुद्धा एक शुभ संकेत आहे. म्हणजे आपण दान केव्हा करतो? जेव्हा आपल्याकडे काहीतरी आहे, तर त्यावेळेस आपण दान करत असतो. या काही गोष्टी आहेत. अगदी छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. या जर तुमच्यासोबत घडल्या, तर नक्की समजा येणारं वर्ष जे आहे ते तुमच्यासाठी अत्यंत आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं जाणार आहे. हे तुम्हाला समजायला अजिबात हरकत नाही. आणि हेच प्रत्येकाला पाहिजे असतं, की येणारं वर्ष जे आहे ते आनंदाने जायला पाहिजे. दुःख, संकट, अडचणी ज्या आहेत तर त्या यायला नको. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.